गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20 श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणीवर हे चंद्रभागा तटविहार देवा वरदपानी धरा दासगणूच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्यैसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करुण राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परमउदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावी शेगावीचा ज्ञान भगस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेला भर कोण त्यांचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देव्हाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची असे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयाचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते ते विषयीची एक कथा सांगतो मी येथे आता गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठाशी बैसोनिया समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिदा मठादी भीतरी धाडीला मोठ्या प्रमाणात तै कंता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करिता हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांशी कपडे अलंकार अंगाशी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरी न योग्य करणे दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो फुटका म्हणीना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची ही कारिती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावानं रुचले जाण तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेशी स्वप्न पडले रात्रीशी उगे न श्रीपतीशी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको यामध्ये न काही सार धनभूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे परमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी वेचिता धन ते न जाय अनाठाई पेरलेल्या बिजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस तेने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो आले काहे प्रत्यंतर महाराज येथेच साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुळे बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू न वाही चिंता त्याची ते अवघे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी तांदळाला ऐसाच अनुभव एक वेळा बोरी बंदरावरी आला तो एका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस आजानुबाहो उंच बांधा दृष्टी नासाग्राशी सदा
ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे असून हत्यास का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानाची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणमना. पुत्र शोक बापटाशी झाला असून प्रसादाशी, तो तुझ्या गेहासी आला होताना सांगते. पेठकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात. उपदेश ऐकून दोघास आणिले होते प्रसादास, हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी. खुणेच्या गोष्टी ऐकून शासंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनाशी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी, प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकराशी राहित साहित गावाशी, भेटते झाले पुण्यराशी संन्यासाच्या वेशाने. एक माधव मार्तंड दोषी कडंबक सुर ग्रामाशी, आला मोजणी करावयाशी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमनाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपुली वेगे दमनी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढुनी येऊ सकाळी परत पुन्हा. तै तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाही पाणी गडूड झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नदी पार, जा दमनी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमनी, आला लगेच घेऊनी. जोशी आत बैसुनी जाऊ लागले शेगावा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या बैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाट करी चपला, मन नदीचा पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघ वर्षे मुसळाधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपायाशी आता नशे. तै माधव मार्तंड दोषी घाबरे झाले निजमानशी, बाहू लागले समर्थांशी करुणायुक्त वचने. हे समर्थ गजानना, रक्षणा आमुच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्रातान कोणी आम्हा ते. कथा ऐकिली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात, रक्षण केले सर्वस्वी. तूही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणाधन, करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन, बैल गेले घाबरून, मग दोषी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. ऐशा महापुरातुनी पैल तटा पावली दमनी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रत आले एक घटका रात्रीस, वंदन केले समाधीला, पालखीचा पहिला सोहळा, दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म दोषांनी. बाळाभाऊची यापासी ब्राह्मण भोज घालण्याशी, काही रुपये अतिहर्षी जोशी देते दाहले. साकल्ले कथिले वर्तमान, बाळा भाऊ लागून, हे नवसाजे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. काकी मला रजा नाही, काम जरुरीचे पाही, ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, हा करीतसे व्यापार वराडात कापसाचा. यास एके साली भला 10,000चा तोटा झाला, त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी.
परी व्यापार सोडवेना, चिंतामणीची जाईना, फायदा काही होईना, त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजिरी, स्वस्त ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात, आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात, विनायक असिरकरांच्या. तो इतक्यात तेथे आला, हा भिकारी बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला असिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बनातीची मडकट. कंप व्याविने शरीर, कापत होते वरच्यावर, त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागुल्या दारी, तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी, ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे, भिक्षे करी न मानी साचे, येऊन वरती ओसरीचे, यादवा सन्निध्य बैसला, घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी, भिक्षा पात्र भिकारी, यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात, भिकारी आलो चोट बहुत, नको म्हणत असता येथ, हा बैसला येऊनी. त्याने पाहता न्याहाळून, तै तो भासला गजानन, सुभेदारा कारण, शेगावचा राजयोगी. दृष्टीस तेज अत्यंत, स्वरही त्याच्या परिसत्य, फरक इतुकाच होता त्यात, कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे, होते समर्थाप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे, सुभेदार निजचित्ती. हा दरी मानू गजानन, तरी ते गेले समाधिस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतील आमुच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण, श्री गजानन समजून, उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणिक काही देई म्हणे, श्री गजानना कारणे, शेरणी वाट गुळाची. ते वायदे करी वरचेवर, ते मीन आता मानणार, तोटा 10,000, तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी, करून घेई काहीतरी, रुपये मदला लवकरी, काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता, सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता, पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतक्यावरी, होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढले, भिकाऱ्याशी अर्पिले, तो इतक्यात घरात गेले, विनायकराव असिरकर. यादवराव एकटा बसला, होता असिरकराच्या ओसरीला, ते पाहून बोलला, सुभेदाराशी येणेरीती. संशय गजाननविषयी, का घेतो तो चित्ती पाही, कपडे काढून उभा राही, माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर, दृष्टी पडू देई एक वार, माझी तेने होईल दूर, व्याधी तुझी यादवा. तू मदला मुलापरी, का रे लाजसी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयांनी. फिरविला नकशकांत, अंगावरून त्याने हात, तो आले इतक्यात असिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी, गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुतापरी, तपास केला गावात. परीनं थांग लागला, शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुल्या चित्ताला, की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी, फायदा होईल व्यापाराशी, काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या, गाडा आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या, वर्धाची या बाजारी. विक्री होता किंमत, येती झाली तयाभोवत, तेने यादव चित्तात समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला, तो होता समर्थ भला, श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तांशी, रक्षण करीती अहिर्निशी, निष्ठा मात्र त्यांचे विषयी, दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर, खामगावी होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याला, खामगावाहून निघाला, सहकुटुंब मठात आला, घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची, अस्ती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपती, तो त्या बोलला येणेरीती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित, आज ऐसे विपरीत, काहो मणी आणिले. ह्यातून आहे व्यक्तिपात, हे आणावे मनात, कवर सांगे त्याप्रत, मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो, तुम्ही न करा ये काळी. बोलवल्याप्रमाणे निघाला, तेल्हाऱ्याशी डॉक्टर भला,
घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून. रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला तेल्हाऱ्याचा रास्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणाजरी. गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला, हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत, अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली दान, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मद. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कैशी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, काहो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो तेल्हाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत मध. बैलही ना कोठे वळले ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले हा न रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित का की मी निघालो. बाळा भाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी. हे भयंकर कानन येथे मशी त्राता कोण, गजानना तुझा विन रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमडाचा आवाज झाला, डॉक्टरांच्या कानी पडला त्याने आला थोडा धीर. गाडीवाल्याशी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा तुमार धरून गाडी हाण आता. ते त्याने ऐकले काट्या कोपट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस. हम रस्ता लागता भली डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावाचे शिवार आहे अजून साचार, मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परता आता. सूर्योदयाचे समयाला शेगावाशी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेल्हाऱ्या, करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत, मानवाचे अवघे बेत सिद्धीच जाणे अशक्य. संतांच्या जे असेल म्हणी तेच येईल घडूनी, भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादाशी घेऊन गेला तेल्हाऱ्याशी, आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर, होता जातीने भावसार, त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्याशी सोबणीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला, बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात. दिसू लागले अवघी हाडे, वरती नुसते कातडे, वैद्य आणले बडे बडे, परिण झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वर मुडीचं सोडीना, पाहत्याच्या तनुते. वैद्य म्हणते रत्न साशी, आता औषध न देई अशी, हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य. शक्य अशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढरसा, शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मनाशी. एवी तेवी मरते पोर माझे आता साचार, पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ, घरची मानसे सकळ लागले श्रोते रडावाया. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, मन गटारचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माधारी रतनसाने पुत्र करी, घेऊन ठेविला असे द्वारी नेवणिया समर्थाच्या. आणि केला त्याशी नवस, पुत्रा माझा उठल्यास शरणी वाटीनं तुम्हास मी 5 रुपयाची. तुम्ही पावले अवघ्यालना त्याचा अनुभव द्यावा मला, मीही आहे आपुला माझी उपेक्षा करू नका. माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराळात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण
आले सांगत अंबाजन, हे स्वामी गजानन, कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज्ञेदारी ऐसा निश्चय मनीचा. अमृततुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आदवृष्टी. नको करूच मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्याचा काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हात पायाला हलवावया लागले, नाडी आले ठिकाणी, रुदन करू लागले दाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर. सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त, तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हाटकरांचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रभागा नावाची, जान 18 वर्षाची, लाडेगाव सासरजीचे. ही असता गुरुधर, प्रसंग आला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार, कठीण स्त्री जातीला. लाडे गावाहून माहेरी, चंद्रभागा आली खरी. प्रसूतीस्तव निर्धारी, जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तो चंद्रभागेवरती ज्वरे अमंगल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर. औषध उपचार केले फार, आपल्या मुलीचं पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला. परी नवता मुळीत झाला, नामनेश देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी. एकदा आकोल्या नेली खरी, औषध तिला द्यावया. वैद्यविधाने नाना करती, कोणी नळसंग्रही बोलती. कोणी वैद्याचे म्हणती, क्षय झाला मुलीचया. मेळ एकाचा झाला, नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन. चारो अथवा मारो इशी, अंगारा लावा प्रतिदिवशी. तीर्थ घ्यावे प्यावयाशी, समर्थाच्या पायांचे. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवगा हेत. हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता दाहला. तिला उठवत नव्हते शय्येशी, तीच आली दर्शनाची. पायी चालत मठाशी, हे महत्त्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, त्याशी पावे देव. पश्चाशी भाव, उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगणा, जनकाबाई सुलक्षणा. परिदैव योगे सुटेना, तो भोगल्या वाचून. वाताचा झाला विकार, जानकाबाई ससाचार. पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना. औषध देता दबेवात, पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत, चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी, होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी, गेली दाणीव मावळून. वेड्यापरी करावे, वाटेल ते बोलावे. कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य. काही वधू लागले तेथ, हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमेदार, त्यांचे असते वाकडे फार. दुबळा आपला दावी जोर, चेटुक करणे करुनिया. औषध उपाय बहुत झाले, जाणतेही आणविले. गंडे बहुत बांधिले, करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडला अडचणीत. म्हणून येता झाला उत, अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेड्याचे निदान करावे. काहीतरी सांगावे, धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांताबरी न होय परी. विचार त्याने अखेरी, ऐशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन. देव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान. मठा माझी जाऊन घाले प्रदक्षिणा समाधीची. ते तिने पतीचे वचन सर्वथैव केले मान्य. समर्थ समाधी लागून घालू लागले प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्र वाया, दया झाली सद्गुरुराया. वात विकार जावणिया, निर्दोषती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची. परिनिष्ठा मानवाची, जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळा भाऊ गादीवर, बसले त्यांचे चमत्कार. काही थोडे जाहले, हे वैशाख वद्य षष्टीशी. शेगावी गेले वैकुंठाशी, त्याच्या मागून गादीशी. बसले येऊन नारायण,
बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामे भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगावास करी गमना, रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्ने सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माधारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई. यांची समाधी झाली पाही चैत्रशुद्ध षष्टीला. पूर्वसुकृता वाचून संत सेवान घडे जाण. संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा. अंबरीच्या चांदण्याचा हिशोब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिडभर. मग हा लीला सागर मुखी केवू वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले. लेखणीने अक्षर लिहिले परितेनं तिचे सामर्थ्य. ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी. निमित्ता कारण होते खरी लेखणी ती लिहावया. तेशीच येथे झाले मी लेखणीचे काम केले. लिहिते लिहविले स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन. येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कडसापृत कडसाध्याय पुढे असे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणार्वस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोध्याय समाप्त.